हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। आणि आज आपण दुधापासून रबडी तयार केलेली आहे, ती आज आपण बघणार आहे। अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण दुधापासून रबडी तयार केलेली आहे, ती आज आपण बघणार आहे। रबडी तयार करण्यासाठी आपल्याला दूध लागणार आहे। तर या ठिकाणी आपण कढई गरम केलेली आहे आणि गरम केलेल्या कढईमध्ये आपण 1 लिटर दूध घालून हाय फ्लेमवरती आपण दूध उकळून घेणार आहे। दुधाची एक चांगली उकळी आल्यानंतर आपण गॅस बारीक करून दूध उकळून आटवून घेणार आहे। दुधावरती जमा झालेली साय आपण अशी कढईच्या कडेला लावून दूध आतल्यात आपण उकळून आटवून घेणार आहे। बारीक गॅसवरती दूध आपल्याला उकळून आटवून घ्यायचे आहे। रबडी तयार करण्यासाठी दूध आपल्याला 1 लिटर दूधचे जवळजवळ अर्ध्यापेक्षा कमी दूध आटवून तयार करायचे आहे। बारीक गॅसवरती 1 लिटर दुधाचे जवळजवळ पावशेर दूध आटवून तयार झालेले आहे। बारीक गॅसवरती जवळजवळ आपण 30-40 मिनिटे दूध आटवून घेतलेले आहे आणि कढईला जमा झालेली कढईची दुधाची शाई आहे ती आपल्याला सतत अशी काढून दुधामध्ये जमा करून ढवळून घ्यायची आहे। बारीक गॅसच्या फ्लेमवरती आपण रबडी तयार करत आहे। यामध्ये आता आपण 5-7 केसर घालत आहे। केसर घातल्यानंतरही आपण दूध चांगले मिक्स करून घेणार आहे। यामध्ये 1 चमचा वेलची पावडर आणि 1 कप आपण साखर घालून हे सर्व दुधामध्ये मिक्स करून घेत आहे। हाय फ्लेमवरती आपण एक उकळी आणून घेतलेली आहे आणि कढईची लागलेली शाई आहे दुधाची ती आपण काढून ती परत आपण दुधामध्ये एकत्र करून एकसारखी ढवळून घेत आहे। कढईला जी दुधाची साई बनत आहे ती एकसारखी आपल्याला सतत काढून दुधामध्ये मिक्स करून आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण 1 लिटर दुधापासून रबडी तयार केलेली आहे। रबडी तयार करण्यासाठी दूध आपल्याला चांगले फॅटचे वापरायचे आहे। तर या ठिकाणी मी आमच्या म्हशीच्या 1 लिटर दुधापासून मी रबडी तयार केलेली आहे। याच्यामध्ये आपण काजू, बदाम, पिस्ता याचे तुकडे करून टाकायचे आहेत। तर आमच्या घरातील पिस्ता गेला आहे फिरायला, त्यामुळे मी काजू आणि बदाम याचे तुकडे करून यामध्ये टाकलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण 1 लिटर दुधापासून घट्टसर अशी रबडी तयार केलेली आहे। गॅस मी आता बंद केलेला आहे। रबडी आपल्याला थंड करून आता फ्रीजमध्ये ठेवायची आहे। रबडी आपल्याला गार करून फ्रीजमध्ये ठेवायची आहे। गार झाल्यानंतर रबडी खायला खूप छान लागते। गरम मिश्रण आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे नाही। रबडी फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यानंतर खायला खूप छान लागते। तर अशा पद्धतीने आपण दुधापासून रबडी तयार केलेली आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।